भाजपच्या गोटात कायदेपंडित ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांची रॉयल एंट्री। नाशिकच्या राजकीय पटलावर एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर आली। आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी आणि तरुणांमध्ये लोकप्रियतेसाठी ओळखले जाणारे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक आणि सिद्धांत युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद अशोक मोरे यांनी भारतीय जनता पक्षात धमाकेदार एंट्री केली। भाजपच्या नूतन महानगर कार्यकारिणीत त्यांच्यावर कायदा सेल आघाडीच्या शहर उपाध्यक्ष सहसंयोजक पदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली। या नियुक्तीने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। काल झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात राज्याचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांनी आपले नियुक्तीपत्र स्वीकारले। यावेळी भाजपचे शहर चिटणीस श्यामभाऊ बडोदे आणि कायदा आघाडीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष निलेश भाऊ पाटील हे देखील उपस्थित होते। या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने या नियुक्तीचे वजन अधिकच वाढले। ॲडव्होकेट मिलिंद मोरे हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नसून ते एक कुशल संघटक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत। सिद्धांत युवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुणांची एक मोठी फळी आपल्या पाठीशी उभी केली। दुसरीकडे वकिलीच्या माध्यमातून कायद्याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे। आता त्यांच्या हा तरुणाईचा जोश आणि कायदेशीर ज्ञानाचा अनुभव भाजपच्या कायदा आघाडीला अधिक धारदार बनवेल असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे। एकेकाळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद मोरे यांच्यासारख्या तरुण आणि तडफदार चेहऱ्याला पक्षात महत्त्वाचे पद देऊन भाजपने एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळल्याचे मानले जात आहे। या नियुक्तीमुळे केवळ कायदा आघाडीच नाही तर शहरातील तरुणांनाही पक्षाकडे आकर्षित करण्यात मोठी मदत होणार आहे। त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून मोरे यांच्या समर्थकांची अजून एक मोठी फळी देखील भाजपच्या वाटेवर असण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून संकेत मिळत आहेत। आता ॲडव्होकेट मिलिंद मोरे आपल्या नव्या भूमिकेतून पक्षासाठी आणि नाशिककरांसाठी कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रात कोणती नवी उंची गाठतात याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड।